नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण कुठल्या टॉपिकवरती वगैरे डिस्कशन नाही करणार आहोत। आज आपण विज्ञान या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत। मी तुम्हाला गॅरंटी देतो की आज जे काही आपण इथे डिस्कस करू, इथे जे काही चर्चा करू, तर 2024 मध्ये जेवढ्या काही परीक्षा होतील ज्याच्यामध्ये विज्ञान या विषयावरती प्रश्न विचारतात, तर त्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढे काही आयोगाने प्रश्न विचारलेत तर त्याची आपण इन डेप्थ ॲनालिसिस करणार आहोत। मॅक्रो ॲनालिसिस आणि मायक्रो ॲनालिसिस। मॅक्रो म्हणजे काय, तर सखोल चर्चा करणार की आयोगाचा ट्रेंड कसा आहे विज्ञान या विषयाविषयी। आणि मायक्रो ॲनालिसिस म्हणजे काय, तर आयोगाचे फेवरेट टॉपिक कोणते आहेत ज्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारतात। आता याच्यामध्ये ना आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण डिस्कस करणार की खूप जास्त महत्त्वाचे असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन। एकच एक प्रश्न आयोग पुन्हा पुन्हा विचारतो, फक्त त्याच्यामध्ये शब्दांची अदलाबदल करते किंवा वेगळ्या पद्धतीने घुमून फिरून प्रश्न विचारतात, परंतु रिपीट होतात। मी तुम्हाला विथ प्रूफ समजून सांगणार की कशा प्रकारे रिपीट केलेले आहेत आयोगाने प्रश्न, ठीक आहे। आणि सरतेशेवटी ना आपण विज्ञान या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आणि अभ्यास साहित्य कोणते आहेत तर ते कोणते वापरायला पाहिजे तर त्याच्याविषयी थोडक्यात चर्चा करू। सुरुवात करूया आपण मॅक्रो ॲनालिसिसपासून। तर बघा, सर्वात पहिले तर जो सिलेबस आहे, सिलेबस हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये 7 विषय आहेत। 7व्या नंबरचं सामान्य विज्ञान बस एवढंच लिहून ठेवलेलं आहे। काही याच्यामध्ये एक्सप्लेन वगैरे केलेलं नाही की कोणते सब टॉपिक वगैरे आहेत, काहीच नाही। परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न जे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विज्ञानाचे येतात। कमीत कमी 20 प्रश्न विज्ञानाचे येतात। बरं, हे ज्या प्रकारे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा 15 प्रश्न, कमीत कमी 15 प्रश्न विज्ञानाचे विचारतात, ठीक आहे। त्याच्यामुळे विज्ञान तर खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता बघा, मी तुम्हाला 2 परीक्षा बद्दल सांगितलं, एक आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा। 15 आणि 20 प्रश्न येतात त्याच्यामध्ये। याच्या व्यतिरिक्त जे मेन्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञानाचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येतात। तर मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढे काही प्रश्न झालेले आहेत तर सगळे गोळा करू आपण आणि त्याचं ॲनालिसिस करू। बघा, मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये आयोगाने विज्ञान या विषयावरती जवळजवळ 720 प्रश्न विचारलेले आहेत। आता हा आकडा बघा, हा आकडा काही परीक्षा जे असतात ते सुटल्या असेल असाव्या माझ्याकडून, तर हा जो आकडा आहे ना एक्झॅक्ट एवढेच प्रश्न विचारले असं नाही, थोडे प्लस मायनस 10-20 प्रश्न होऊ शकतात, ठीक आहे। आपल्याला किती प्रश्न विचारले याचं काही करायचं नाही, आपल्याला फक्त ॲनालिसिस करायचं की कोणत्या सब्जेक्टचं याच्यामध्ये जे विज्ञानामध्ये जे हे जे आहेत सब टॉपिक जे आहेत तर ते किती विचारलेले आहेत, सर्वात महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत हे एवढं ॲनालिसिस करायचं आहे। त्याच्यामुळे मी थोडा आकड्याचा वापर करतो इथे, ठीक आहे। तर टोटल प्रश्न किती आहेत मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये? 720 प्रश्न। या 720 प्रश्नापैकी सर्वात जास्त प्रश्न जे आहेत तर ते जीवशास्त्रावरती विचारलेले आहेत। जीवशास्त्र किती प्रश्न विचारलेले आहेत? 380च्या जवळपास प्रश्न विचारले आहेत। खूप जास्त, जवळजवळ हे किती होतात? 52%, 50% पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीवरती विचारलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे भौतिकशास्त्र। याच्यावरती जवळजवळ 180 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे हे जवळपास ना 25% होतात। 100%चे 25% प्रश्न हे फिजिक्सवरती विचारलेले आहेत। आणि सर्वात शेवटी कोणता विषय आपला? एक आहे रसायनशास्त्र। याच्यावरती आयोगाने आतापर्यंत 160 प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे जवळपास हे 23% होतात, ठीक आहे। आता बघा, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र ह्या दोघांना जर काही मिळवलं ना आपण तर हे होतात 48%, 48%। ह्या दोघांना मिळून 48% प्रश्न जे आहेत ह्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती आहेत आणि बायोलॉजीवरती 52% प्रश्न आहेत। आता तुम्ही काय म्हणाल की सर्वात जास्त तर प्रश्न बायोलॉजीचे विचारतात। ह्या विज्ञानाचे 3 भाग आहेत, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि याच्यामध्ये सर्वात जास्त बायोलॉजीचे प्रश्न विचारतात। त्याच्यामुळे आपण जास्त अभ्यास ना बायोलॉजीचा करायला पाहिजे असं एक साहजिक वाटते आपल्याला। परंतु बघा, बायोलॉजीचे प्रश्न एवढे का बरं आहेत? कारण याचा सिलेबस खूप जास्त आहेत। म्हणजे जर का आपण सिलेबस जर का वाटला, असं समजा तुम्ही की 100 पेजेसचं आहे एक पुस्तक, विज्ञानाचं एक 100 पेजेसचं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये 57 पेजेस तर फक्त बायोलॉजीचे असतात। 57 पेजेस म्हणजे 57% सिलेबस जो आहे, 57% सिलेबस हा बायोलॉजीचा असतो विज्ञानामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा सिलेबस यांचा किती आहेत वेटेज? 43%। म्हणजे सिलेबसमध्ये सांगतो मी तुम्हाला, म्हणजे सिलेबस किती आहे एवढाच अभ्यास करायचा 43%, परंतु प्रश्न किती विचारतात? 48%, म्हणजे तुलनेने जास्त प्रश्न विचारतात की नाही। त्याच प्रकारे आणखी एक ॲडव्हान्टेज म्हणजे असा की याचे जे प्रश्न असतात ना हे तुलनेने हे बायोलॉजीपेक्षा सोपे असतात। फिजिक्स आणि केमिस्ट्री तसे पूर्ण विज्ञानाचे प्रश्न जे असतात ना तर ते मुलांना नाहीच वाटत, सोपे नाही वाटत, ठीक आहे। ते एक तर मीडियम वाटतात किंवा खूप जास्त कठीण वाटतात। परंतु ह्या दोघांमध्ये जर का आपण तुलना केली तर बायोलॉजीचे प्रश्न जे असतात ते तुलनेने कठीण असतात, परंतु हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न जे असतात ते तुलनेने सोपे असतात, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण या दोघांना ना इग्नोर करता येत नाही।
या दोघांना इग्नोर करता येत नाही. आपण काय करतो, याच्यावरती जास्त प्रश्न विचारतात म्हणून याचाच अभ्यास करत बसतो, परंतु याच्यामध्ये जास्त फायदा आहे. एकतर अभ्यास कमी करावा लागतो, त्याच्या तुलनेने जास्त प्रश्न विचारतात आणि तुलनेने प्रश्नसुद्धा सोपे असतात. त्याच्यामुळे विज्ञानामध्ये जर का स्कोअर करायचा असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला इग्नोर करता येत नाही. ठीक आहे, हे एक. आता आणखी थोडा डीप ॲनालिसिस करायचा आपल्याला जीवशास्त्रामध्ये, बायोलॉजीमध्ये. कारण बायोलॉजी एवढा मोठा का बरं आहे सब्जेक्ट, कारण त्याच्यामध्ये आणखी मोठे मोठे सब्जेक्ट हे आहेत, टॉपिक आहेत, त्याचे भाग आहेत जीवशास्त्राचे, बायोलॉजीचे. कोणकोणते आहेत? पहिला जो आहे तर तो आहे जी वर्गीकरण आहे, सजीवांचे वर्गीकरण. सजीवांचे वर्गीकरण. आता याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारतात आयोग. आता किती विचारलेला आहे मी तुम्हाला सांगितलं, आकडा किती आहे तो 380 प्रश्न. ह्या 380 प्रश्नापैकी 90 प्रश्न जे असतात ना, हे फक्त सजीवांचे वर्गीकरण जे आहेत ते त्याच्यावरती विचारतात. त्याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, ॲनिमल आणि प्लांट, तर याच्यावरती एवढे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपण थोडा वेगळा अभ्यास करतो याचा. त्याच्यानंतर प्रॉपर आपण येऊ की जे प्राणीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र म्हणजे आपलं झुलॉजी. ठीक आहे, तर याच्यावरती प्रश्न आयोगाने 200च्या जवळपास विचारलेले आहेत. ठीक आहे, आता हे 200 का बरं म्हणतो मी तुम्हाला समोर समजणार. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे बॉटनी, म्हणजे वनस्पतीशास्त्र. हे जे आहेत हे आहे बॉटनी. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत 90च्या जवळपास. आणि आणखी एक आहे तो म्हणजे आपलं आरोग्यशास्त्र, हायजीन, आरोग्यशास्त्र. आता बघा, आरोग्यशास्त्रामध्ये कोणाचं आरोग्याची आपल्याला डिस्कशन करावं लागणार आहे? साहजिक आहे, जे सजीव आहेत म्हणजे प्लांट आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यामुळे याचे जे प्रश्न असतात हे डायरेक्ट मी याच्यामध्ये काउंट केलेले आहेत. म्हणजे प्राण्यांच्या आरोग्याबद्दल डिस्कशन करायचं, त्याच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते डायरेक्ट प्राणीशास्त्रामध्ये मी ॲड केलेले आहेत. तिथे आकडा हा 200चा बनतो. आणि जे वनस्पती आहेत, वनस्पती संबंधित जे काही रोग आणि विकार आहेत तर त्याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते वनस्पतीशास्त्रामध्ये मी ॲड केलेले आहेत. अशा प्रकारे हा आकडा 90चा आहे. ठीक आहे, तर हे झालं बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये एवढे प्रश्न अशा प्रकारे विचारले. सर्वात जास्त जे आहे ते प्राणीशास्त्र. ह्या प्राणीशास्त्रामध्ये आपण जे म्हणतो ना की मानव शरीरशास्त्र, याचा जो अभ्यास आहे तो आपण प्राणीशास्त्रामध्येच पाहणार. मेजॉरिटी जो 80% पोर्शन आहे, 80-90% पोर्शन हा मानव शरीरशास्त्राचाच याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत आपण. सर्वात जास्त प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत आणि सिलेबससुद्धा मोठा आहे. प्रश्न जास्त आहे का बरं? कारण त्याचा सिलेबस जास्त आहे यामुळे. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला आणखी याच्यामध्ये जे सब टॉपिक आहेत, जे टॉपिक वगैरे आहेत तर त्याच्यावरती किती प्रश्न, कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे आणि आयोगाचे सर्वात फेवरेट टॉपिक कोणते आहे, आवडीचे टॉपिक कोणते आहेत, तर ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, हे जे आहेत हे आहे आपण बायोलॉजीचं आपण पाहणार, जीवशास्त्राचं आपण पाहणार आहोत. त्या जीवशास्त्राच्या याच्यामध्ये सर्वात पहिले कोणतं मी तुम्हाला सांगितलं की सजीवांचे वर्गीकरण. याच्यावरती जवळजवळ 90 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने आतापर्यंत, मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक हे जे आहेत यांच्यावरती आतापर्यंत 19 प्रश्न आले. 19 प्रश्न खूप जास्त होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण 41 प्रश्न विचारलेले आहेत. खूप जास्त महत्त्वाचा हा टॉपिक. हा टॉपिक तर स्किप करताच येत नाही. सर्वात कठीण पण आहे बरं का हा टॉपिक, अभ्यासाला पण कठीण आहे, समजत नाही. त्याचप्रकारे हे वनस्पती वर्गीकरण तुलनेने वाटलं सोपी आहे, परंतु हा सर्वात जास्त कठीण आहे. सर्वात जास्त प्रश्न याचेच विचारलेले आहे. ठीक आहे, वनस्पतींचे वर्गीकरण याच्यावरती सुद्धा 20 प्रश्न विचारलेले आहेत. ते हे 3 टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे आहेत सजीवांच्या वर्गीकरणामध्ये. त्याच्यानंतर हे कल्याणकारी जे सूक्ष्मजीव आहेत आणि त्याच्यानंतर उत्क्रांती, इव्होल्युशन वगैरे आहेत याच्यावरती कमी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, 4 आणि 6. परंतु हे जे 3 टॉपिक आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ आपण प्राणीशास्त्रामध्ये. प्राणीशास्त्रामध्येच आपण मी सांगितलं की जे मानव शरीरशास्त्र याच्यामध्येच आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत हे तर सगळा सिलेबस आहे. या सिलेबसपैकी सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारले पहा. पोषण, न्यूट्रिशन खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. कार्बोदके, प्रथिने हे काय असतात, कुठे कशापासून मिळतात, विटॅमिन्स वगैरे खूप जास्त प्रश्न विचारतात त्याच्यानंतर जे जीवन प्रक्रिया आहे, म्हणजे जीवन जगण्यासाठी आतमध्ये भरपूर साऱ्या संस्था काम करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तभिसरण, उत्सर्जन संस्था, चेतासंस्था. याच्यावरती आयोगाने आतापर्यंत 35 प्रश्न विचारलेत. आणि या सगळ्या संस्थांमध्ये रक्तभिसरण संस्था तर खूपच जास्त महत्त्वाची आहे. किती प्रश्न 14 प्रश्न विचारलेले आहे त्याच्यावर. ठीक आहे, तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर ग्रंथी, संप्रेरके आणि विकरे, हार्मोन्स वगैरे आणि एन्झाईम वगैरे याच्यावरती आयोगाने 12 प्रश्न विचारले. तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा सुद्धा स्किप करता येत नाही. त्याच्यानंतर पेशीवरती पहा 19 प्रश्न विचारले. खूप जास्त महत्त्वाचा हा सुद्धा टॉपिक. आणि पेशीच्या सोबतच आपण DNA, RNA पण करत असतो तर त्याच्यावरती 6 प्रश्न विचारले आहेत. आता हे कमी आहेत, परंतु हे जे निळ्या रंगामध्ये मी तुम्हाला लिहिलेलं आहे तर ते खूप जास्त महत्त्व. याच्यावरती हे एक प्रकारे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहे आणि पुन्हा रिपिटेशन पण होतात प्रश्नाचे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रजननावरती 6 प्रश्न, अनुवांशिकता, हेरिडिटी हे याच्यावरती 5 प्रश्न,
ऊती जे आहेत म्हणजे टिश्यू, म्हणजे हे स्किन आहे, आपली त्वचा आहे, आपले हाडं आहेत, हृदय आहेत, हे वेगवेगळ्या टिश्यूंनी बनले आहेत, ऊतींनी बनले आहेत, त्याच्यावरती 7 प्रश्न. अस्थि जे आहेत आपले हाडं, आणि त्याचप्रकारे हे जे आहेत स्केलेटन वगैरे, त्याच्यावरती जॉईंट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात याच्यावरती प्रश्न आहेत. 6 प्रश्न आहे. सोपी असतात तुलनेने याच्यापेक्षा. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे प्राण्यांमधील रोग आणि विकार. आता हा आरोग्यशास्त्राचा टॉपिक आहे, पण मी डायरेक्ट याच्यामध्ये काउंट केलेला आहे. याच्यावरती पहा प्रश्न किती 77 प्रश्न विचारलेले आहेत. एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे हा तर टॉपिक बिलकुलच स्किप करता येत नाही. प्रत्येक पेपरमध्ये एक ना एक प्रश्न तर असतो प्रत्येक पेपरमध्ये याचे संबंधी. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा झाला झूलॉजीचा सिलेबस. किती प्रश्न विचारले? 200 प्रश्न विचारले आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये, 10-12 वर्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊ आपण वनस्पतीशास्त्रामध्ये. आता वनस्पतीशास्त्र हा तुलनेने छोटा म्हणजे सिलेबस सुद्धा छोटा आहे, पटकन होऊन जाते. तर याच्यामध्ये रचना, झाडाची रचना, वनस्पती रचना वगैरे कशी असते, त्यानंतर प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, श्वसन, त्याच्यानंतर समन्वय कशा प्रकारे होतो वनस्पतींमध्ये, प्रजननावरती प्रश्न विचारतात वनस्पतींमधले. आणि हे सगळे मिळून आता हे वनस्पतीशास्त्रावरती 90 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे फेवरेट टॉपिक आहे एक प्रकारचे त्यांचं सुद्धा. ठीक आहे, हा छोटा आहे अभ्यासायला, पण प्रश्न त्या मानाने भरपूर विचारतात, त्याच्यामुळे हा करावा लागतो. आणि वनस्पतीमधील रोग आणि विकार याच्यावरती 26 प्रश्न विचारलेले आहेत. हे मी काउंट केलेलं आहे याच्यात. ठीक आहे, अशा प्रकारे एवढे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, हा झाला बायोलॉजीचा. आणि हे जे निळ्या रंगामध्ये जे दिलेले आहेत तर हे एक प्रकारे विज्ञान आपले याचे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत. याच्यावरती भरपूर प्रश्न विचारतात. म्हणजे या टॉपिकवरती हे जरी टॉपिक तुम्ही करून गेले तर 50% सिलेबस तुमचा कव्हर झाला असं समजून घ्या तुम्ही. 50पेक्षा जास्त 60%, 70% सिलेबस कव्हर झाला. म्हणजे प्रश्न किती प्रकार येणार, 60% प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, हे निळेवाले जर का तुम्ही करून गेलेत तर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आहे आता केमिस्ट्री आणि फिजिक्स. आता केमिस्ट्री आणि फिजिक्स मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस हा बायोलॉजीपेक्षा फार कमी आहे. या दोघांना एकत्र केलं तरी पण सिलेबस फार कमी आहे, 43% येतो. परंतु तुलनेने प्रश्न याच्यावरती 48% विचारतात, म्हणजे जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे, आणि तेही तुलनेने थोडे सोपी, जास्त नाही, थोडे सोपी. कारण तसाही विषय, विज्ञानाविषय भरपूर मुलांना कठीणच वाटतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला कोणीच म्हणणार नाही की विज्ञानाचे प्रश्न सोपे येतात म्हणून, कठीणच म्हणतात. ठीक आहे, तर बघा, परंतु अभ्यास जर का केला तर सोपे आहेत, ते अभ्यास करावा लागतो. पहा, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. तर रसायनशास्त्रावरती आतापर्यंत 160 प्रश्न विचारले. या रसायनशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचे 3 टॉपिक आहेत. हे सगळे 8-9 टॉपिक जे लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये 3 टॉपिक महत्त्वाचे आहेत. कोणते? एक आहे द्रव्य, जे मॅटर आहेत, मॅटर. ठीक आहे, तर मॅटर, द्रव्याची संकल्पना आणि त्याचे वर्गीकरण. म्हणजे काही घन रूपामध्ये असतात, काही वायू रूपामध्ये असतात, काही द्रव रूपामध्ये असतात. तर त्याच्याविषयी हा आहे. त्याच्यावरती 20 प्रश्न विचारलेले आहेत. खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. मी तुम्हाला दाखवणार सुद्धा, PYQ सुद्धा दाखवणार की कशा प्रकारे प्रश्न विचार, आणि तेही ते रिपीटेड प्रश्न. ठीक आहे, पुन्हा PYQ पुन्हा येतात ते सुद्धा. अणू खूप जास्त महत्त्वाचा आहे. अणूवरती पहा, अणू आणि त्याची रचना 29 प्रश्न विचारलेले आहेत. ज्या प्रकारे तिकडे बायोलॉजीमध्ये ॲटम होता ना खूप जास्त महत्त्वाचा, त्याच प्रकारे इथे अणू आहे, ॲटम. त्या बायोलॉजीमध्ये सेल होता, बायोलॉजीमध्ये सेल सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. त्याच प्रकारे रसायनशास्त्रामध्ये अणू जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ॲटम जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर रासायनिक बंधावरती हे बघा, कार्बन आणि कार्बनचे जग जे आहे त्याच्यावरती 25 प्रश्न विचारले. हे 3 टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर रासायनिक बंध, केमिकल बॉन्ड याच्यावरती 14 प्रश्न. आवर्त सारणी, पिरियोडिक टेबल याच्यावरती 13 प्रश्न. खनिजे आणि धातुके याच्यावरती 9 प्रश्न. आम्ल, आम्लारी आणि क्षार 15 प्रश्न. महत्त्वाचा टॉपिक आहे. रासायनिक अभिक्रिया, जी केमिकल रिॲक्शन होते, वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन, हे सुद्धा याच्यावरती सुद्धा 15 प्रश्न विचारले आहेत. आणि मिसलेनियस, ज्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स वगैरे येते, तर हे किती आहे? 20 प्रश्न आहेत. आता तसं जर का याच्याकडे पाहिलं तर जवळजवळ प्रत्येकच टॉपिक महत्त्वाचा वाटतो, कारण प्रत्येकच याच्यावरती काही ना काही प्रश्न विचारलेलेच आहे. परंतु जर का आपल्याला जास्तच महत्त्वाचे प्रश्न टॉपिक जर का पाहायचे असतील तर हे 3 आहेत. द्रव्य, त्याच्या म्हणजे मॅटर, अणू, त्याच्यानंतर कार्बनची जग. हे तर टॉपिक स्किप बिलकुलच करायचे नाही. त्याचबरोबर हे आम्ल आणि आम्लारी हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि आवर्त सारणी हे. आता हे झालं रसायनशास्त्राचं. आता शेवटी येऊ आपण भौतिकशास्त्रामध्ये. आतापर्यंत आयोगाने 180 प्रश्न, म्हणजे जवळपास 25% प्रश्न जे असतात ते फिजिक्सवरती असतात. आणि फिजिक्समध्ये जास्त गणित आहे, तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये पण आहे बरं का थोड्याफार प्रमाणामध्ये गणित, परंतु तुलनेने फिजिक्समध्ये खूप जास्त गणित आहे. आणि त्यातल्या त्यात हे जी विद्युतधारा जी आहे, हे विद्युतधारा हा जो 90 जो टॉपिक आहे याच्यावरती पहा 34 प्रश्न विचारले आहेत. खूप जास्त, जवळपास सर्वात जास्त प्रश्न याच्या एक प्रकाश आहे याच्यावरती 48 प्रश्न विचारलेले आहेत. आणि विद्युतधारा याच्यामध्ये सर्वात जास्त गणिताचे प्रश्न विचारतात. ठीक आहे, विद्युतधारेमध्ये. आता बघा, याच्यामध्ये किती टॉपिक आहेत? जवळजवळ मी 11 टॉपिक इथे लिहिलेले आहेत. या 11 टॉपिकपैकी सर्वात महत्त्वाचे हे 3 टॉपिक आहेत. एक आहे ध्वनी, खूपच जास्त महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न विचारतातच. प्रकाश तर सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त प्रकाश महत्त्वाचा, 48 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यानंतर विद्युतधारा, करंट, इलेक्ट्रिसिटी, तर याच्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. हे 3 खूप जास्त महत्त्वाचे आहेत.
आता याच्या व्यतिरिक्त कोणकोणते आहेत? राशी आणि मापन, हे सहा प्रश्न विचारले. गती आणि गतीचे नियम, याच्यात 3च प्रश्न विचारले. आता तुम्ही म्हणाल हा तर एकदमच सोडून जरी दिला तरी पण चालते, परंतु नाही, हा जरी प्रश्न कमी विचारले तरी सुद्धा हा एवढा महत्त्वाचा आहे की जर का तुम्हाला गुरुत्वाकर्षण हे समजायचं असेल, दाब काय असतो हे समजायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे समजावं लागेल. स्पीड काय असते, वेलोसिटी काय असते, त्याच्यानंतर स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी काय असते, हे तुम्हाला इथेच समजायला येईल. हे जर का नाही समजलं तर समोरचं समजायला जड जाईल. त्याच्यामुळे जरी याच्यामध्ये प्रश्न कमी विचारले तरी पण याचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, तर हे थोडी लिंक आहे एकमेकांमध्ये हे. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणावरती 10 प्रश्न विचारले. त्याच्यानंतर दाब याच्यावरती 10 प्रश्न, ऊर्जा, कार्य आणि शक्ती याच्यावरती 9 प्रश्न विचारले. त्याच्यानंतर ध्वनी, तर मी सांगितलं सर्वात फेवरेट टॉपिक आहे आयोगाचे, ध्वनी, प्रकाश आणि विद्युतधारा. याच्यानंतर विद्युत चुंबकीय पट्टा, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो ना, एक्सरे असतो, गॅमा रेज असतो, विजिबल लाईट असतो, रेडिओ वेव्ह असतो, याच्यावरती पण प्रश्न विचारले. पहा ना, 15 प्रश्न विचारले. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा आहे. नंतर चुंबकत्व, मॅग्नेटिझम, ह्याच्यावरती 7 प्रश्न. आणि जे आण्विक भौतिकशास्त्र आहे, न्यूक्लिअर फिजिक्स, ठीक आहे, तर याच्यामध्ये 14 प्रश्न विचारले. आलं लक्षात? अशा प्रकारे हे डिव्हिजन आहे. आता याच्यावर एक थोडा तरी अंदाज तुम्हाला लागलाच असणार की कोणते महत्त्वाचे, सर्वात महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याचा अभ्यास सर्वात पहिले करावा लागणार आहे तुम्हाला, आणि चांगल्या डिटेलमध्ये करावं लागणार आहे, कारण याचे प्रश्न खूप जास्त प्रमाणामध्ये आयोग विचारतो. आलं लक्षात? आता बघा, आता हे जे आहेत हे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे काय आहे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. जेवढे मी तुम्हाला आकडा दिला होता 720 प्रश्न आता मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये विचारलेले आहेत, त्याच्यापैकी हे सगळं अनालिसिस आपण केलेलं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगितलेलं होतं की हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात ते रिपीट सुद्धा होतात. ठीक आहे, परंतु थोडा फरक असतो. आयोग काय करतो ना, शब्दांची रचना बदलवतो, शब्द बदलवतात. त्याचप्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, घुमून फिरून प्रश्न विचारतात, परंतु रिपीट होते. कसे होते तुम्हाला पहा, प्रूफ दाखवतो तुम्हाला. बघा, हा जो प्रश्न आहे तो आहे मानवी शरीरामध्ये जवळपास किती किलोमीटर लांबीची रक्तवाहिनी, ब्लड वेसल असतात. हा प्रश्न कधी विचारला? STI 2012 मध्ये. त्यांचं STI 2013 मध्ये पहा काय विचारलं, मानवी शरीरात जवळपास रिकामी जागा किलोमीटर लांबीची रक्तवाहिनी असते. सेम प्रश्न फक्त शब्दाची अदलाबदल केलेली आहे. सेम प्रश्न ते इकडे बघा. STI 2012 मध्ये एक प्रश्न विचारला की जे पेशी आहेत, पेशी म्हणजे सेल, हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? हा प्रश्न STI 2012 मध्ये विचारला. आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2020 ची झालेली, त्याच्यामध्ये सेम प्रश्न आहे, फक्त थोडा बदलून विचारलेला आहे. काय की कोशिका म्हणजे हे पेशी, सेल सर्वप्रथम वर्णन कोणी केले? दोघांचे उत्तर आहे रॉबर्ट हुक. पहा तुम्ही, हा सेमच प्रश्न परंतु थोडा फिरून विचारला, परंतु रिपीट झाला की नाही प्रश्न, राज्यसेवेमध्ये विचारला की नाही. ठीक आहे, त्याच प्रकारे पहा इकडे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? हा प्रश्न विचारला STI 2012 मध्ये. आणि STI 2013 मध्ये दुसऱ्याच वर्षी काय विचारला की रिकामी जागा ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्रावते. ठीक आहे, तर हे जे आहेत हे सुद्धा रिपीट झालं. त्याच्यानंतर पहा तुम्ही मेद. आता हे जे आहेत, आता हा प्रश्न पहा तुम्ही, हा प्रश्न आता तुम्ही म्हणाल इथे काय विचारलेला आहे, 2000 टॅक्स असिस्टंट 2014 मध्ये हा प्रश्न विचारला की मेदापासून किती ऊर्जा मिळते. आणि त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये पुढच्याच वर्षी काय विचारला की 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते. आता तुम्ही म्हणाल की इथे तर विचारलं मेद, इथे विचारलं प्रथिने, मग हा कसा का सेम झाला? पहा तुम्ही, तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा 3 घटकांनी मिळत असते. एक आहे कार्बोदके, त्याच्यानंतर मिळते जे जे हे असतात फॅट्स म्हणजे मेदापासून पण मिळते, जवळपास 60 ते 70% जी एनर्जी आहे ती कार्बोदकांपासून मिळते आपल्याला. दुसरं मेद आहे. आणि प्रथिनांपासून पण मिळते, प्रथिनांपासून सुद्धा मिळते, प्रथिने याच्यापासून सुद्धा मिळते. परंतु कधी प्रथिनांपासून एनर्जी मिळते? जेव्हा आपल्याला कार्बोदके आणि मेद हे कमी पडतात तेव्हा प्रथिनांचा वापर केला जातो. ठीक आहे, तर 1 ग्राम कार्बोदकांपासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. त्याच प्रकारे जे मेद आहेत, मेदापासून 1 ग्राम मेदापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आणि जे प्रथिने आहेत त्याच्यापासून सुद्धा 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रश्न बघा काय विचारला. जर का हे जर का PYQ तुम्ही पाहिला असता 2014 मध्ये, जर का पाहिला असता हा प्रश्न की मेदापासून किती ऊर्जा मिळते, तर उत्तर आहे 4. ज्यावेळेस तुम्ही हे विचारलं असतं, हे पाहिलं असतं, तर साहजिक आहे थोडा अभ्यास केला असता की मेदापासून ऊर्जा एवढी मिळते. अच्छा, बाकी ठिकाणी कार्बोदकांपासून किती मिळते? 4 मिळते. त्याच्यानंतर प्रथिनांपासून किती मिळते? 4 मिळते. ठीक आहे, हे तुम्ही वाचलं असतं. याचं उत्तर हे मेद आहे ना, हे याचं उत्तर 9 आहे. याचं उत्तर 9 आहे. हे ज्यावेळेस तुम्ही वाचलं असताना पुढच्या वर्षी जर का पेपर दिला असता की काय इथे विचारलेलं आहे की प्रथिने विचारलेलं आहे की प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते, तुम्हाला उत्तर माहिती आहे कारण मागच्याच वर्षी तुम्ही वाचलं होतं कोणतं? 4. आता ह्या दोघांवरती प्रश्न विचारलेला आहे, कार्बोदकांवरती विचारायचा आहे, कदाचित तो विचारला जाऊ शकते पुढच्या याच्यामध्ये 2024 मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे अभ्यास करायचा असतो PYQचा. पुढे जाऊया आपण, तुम्हाला पुन्हा दाखवतो एक्झाम्पल की कशा प्रकारे PYQचा अभ्यास करायचा असतो आपल्याला. बघा, खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे,
चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. हे क्लर्क मेन्स 2019 मध्ये विचारला प्रश्न. आणि ग्रुप बी 2021च्या काय विचारला की खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळख. सेम टू सेम प्रश्न बघा तुम्ही, दोन शब्द आणि शब्द सेम आहेत, फक्त जे ऑप्शन आहे हे इंग्लिशमध्ये आहे, हे मराठीमध्ये. ठीक आहे, परंतु रिपीट झाला 3 वर्षानंतर. हा 19 मध्ये विचारला, 2 वर्षानंतर हा 19 मध्ये विचारला, हा 21 मध्ये विचारला. ठीक आहे, पुढे पहा, हे द्विपाद नाम पद्धती म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर द्विपाद नाम पद्धतीबद्दल नाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे, म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बद्दल इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, कधी विचारलं? STI 2014 मध्ये. आता राज्यसेवा 2018 याच्यामध्ये काय विचारलं की 2 नावे म्हणजे बायनॉमियल पद्धत, इथे सुद्धा तेच विचारलं. द्विनाम पद्धत देण्याची वर्गीकरण पद्धत ही कोणी सुचवलेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास केला असता तर साहजिक आहे हे द्विनाम पद्धतीबद्दल वाचलं असतं आणि हे द्विनाम पद्धती कोणी दिली हे सुद्धा वाचलं असतं. ज्यावेळेस जर तुम्हाला माहिती असतं की ही जी पद्धती आहे ती कॅरोलस कॅरोलस लिनायस याने जर का केली, हे जर का तुम्ही आधीच वाचलं असतं तर राज्यसेवा 2018चा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह झाला असता, कॅरोलस लिनियस. ठीक आहे, अशा प्रकारे हा रिपीट झालेला आहे. टॉपिक पहा तुम्ही, जशाच तसा प्रश्नाने रिपीट झाला, परंतु एकाच टॉपिकवरती पुन्हा प्रश्न विचारला. लक्षात तुम्ही तर आता तुम्ही म्हणाल की काय प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास कसा करायचा असतो, तर काही नाही, हा प्रश्न पाहायचा, याचं उत्तर कोणतं हे पाहायचं आणि पाठ करून टाकायचं. असा अभ्यास नसतो करायचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारला तर तो टॉपिक थोडा वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, म्हणजे समजून जायचं की आयोगाचा हा टॉपिक चांगला फेवरेट आहे, आवडतो त्या आयोगाला, तर कदाचित पुन्हा एखाद्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे प्रश्न अभ्यास करायचा असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा. त्याच्यानंतर पहा तुम्ही, सॅलॅमेंडर प्राणी आहे. सॅलॅमेंडर हा प्राण्याची वर्गीकरण कोणत्या वर्गामध्ये करतात? हा एक साधा सिंपल प्रश्न आहे. कधी विचारला? STI 2015 मध्ये. टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये त्याच वर्षी प्रश्न काय विचारला की शेपूट आणि पाय असणारा एक उभयचर प्राणी हा कोणत्या उभयचर प्राणी वर्गात कोणत्या, म्हणजे हा उभयचर वर्गातील प्राणी आहे. तर खालील ऑप्शन दिलेला आहे, कोणता प्राणी तो ओळखायचा आहे. याच्यामध्ये काय विचारलं? सॅलॅमेंडर नाव दिलेलं आहे आणि आपल्याला तो कोणत्या वर्गीकरणामध्ये कोणत्या वर्गामध्ये मोडतो हे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये काय विचारलं? हा कोणत्या वर्गामध्ये मोडतो हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, तो प्राणी कोणता आहे. दोन्ही सॅलॅमेंडर आहे. अशा प्रकारे हे जो प्रश्न होता तर एका याच्यामध्ये प्रश्नामध्ये एक नाव दिलं आणि जे ऑप्शन आहे तर ते वर्ग म्हणजे जे कोणता वर्ग आहे तो ऑप्शनमध्ये दिला. याच्यामध्ये उलटं केलं, जो वर्ग आहे तो प्रश्नामध्ये विचारला आणि जो प्राणी आहे तो ऑप्शनमध्ये विचारला. ठीक आहे, अशा प्रकारे हे फेररचना करत असते. ठीक आहे, पुन्हा आहे आपल्याजवळ भरपूर सारे PYQ आहेत, जे मी भरपूर एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला. पहा तुम्ही, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य जे आहेत खालीलपैकी हे म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स बद्दल विचारलेलं आहे. कधी विचारला? टॅक्स असिस्टंट 2012 मध्ये. त्याच्यानंतर राज्यसेवा 2015 मध्ये 3 वर्षानंतर कोणता विचारला? खालीलपैकी कोणते मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत. सेम प्रश्न, मायक्रोन्यूट्रिएंट्स. त्याच्यानंतर ASO 2016 मध्ये काय विचारलं की खालीलपैकी कोणते मायक्रोन्यूट्रिएंट्स वनस्पती फायदेशीर असतात. म्हणजे टॉपिक कोणता आहे? एकच आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स. जर का तुम्ही यावेळेस पाहिला असता की मायक्रोन्यूट्रिएंट्सवरती प्रश्न विचारतात, ठीक आहे, तर चांगले कोणते आहेत, कोणते गरजेचे आहेत, तर साहजिक आहे त्याचा तर अभ्यास आपण करतोच. ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास केला असता तर हे 2 प्रश्न साहजिक सुटले असते. रिपीट झाले की नाही मायक्रोन्यूट्रिएंट्सवरती प्रश्न. ठीक आहे, त्याचप्रकारे इथे पहा, रिकामी जागा हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनसाठी उपयुक्त आहे. हा विचारला ग्रुप बी 2019 मध्ये प्रश्न. ठीक आहे, नायट्रोजन फिक्सेशनवरती ग्रुप बी 2019 मध्ये प्रश्न विचारला. त्यानंतर ग्रुप बी 2022 मध्ये 3 वर्षानंतर सेम परीक्षेमध्ये नायट्रोजन फिक्सेशनवरतीच प्रश्न विचारला. कोणता? जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू जे असतात ते कोणाचं रूपांतर कोणामध्ये कशामध्ये करतात हा प्रश्न विचारला. तुम्ही म्हणाल हा प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे वाचलं असतं की नायट्रोजन फिक्सेशनवरती प्रश्न येतो तर हा टॉपिक तुम्ही बरोबर अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे साहजिक आहे करायचंच आहे आपल्याला की नायट्रोजन फिक्सेशन कसं असते, कशा प्रकारे जे बॅक्टेरिया वगैरे असतात ते जे हवेमधलं जे नायट्रोजन आहे N2च्या फॉर्ममध्ये ते कशामध्ये त्याचं रूपांतर पहिले तर अमोनियामध्ये करतात, NH3 मध्ये करतात, त्याच्यानंतर मग नायट्रेटमध्ये करतात. ठीक आहे, ही जी आहेत ही नायट्रोजन फिक्सेशनची ही एक सायकल आहे. ज्यावेळेस तुम्ही ही जर का पूर्ण वाचलं असतं यावेळेस इथे सुद्धा डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळालं असतं की कशा प्रकारे तर NH4चं रूपांतर NO2 मध्ये करतात. कशा प्रकारे तुम्हाला सांगून देतो, इथे कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे म्हणून. नायट्रोजन फिक्सेशन कसं असते
N2 हे खूप जास्त, नायट्रोजन जो असतो तो महत्त्वाचा असतो. आपले प्रथिने वगैरे असतात हे प्रथिने नायट्रोजननी बनलेले असतात. म्हणजे नायट्रोजनमध्ये कार्बन, हे जे प्रथिने असतात कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे तर असतात. याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्राचा कोणता असतो, नायट्रोजन सुद्धा असतो. त्याच्यामुळे नायट्रोजन महत्त्वाचं आहे प्रथिन्यांसाठी. तर प्रथिने वनस्पती कशा प्रकारे मिळवतात, N2चा डायरेक्ट वापर करू शकत नाही. तर त्यांना पाहिजे असतो याच्या रूपामध्ये, NO3च्या रूपामध्ये त्यांना पाहिजे असतो, NO3 किंवा NO2च्या रूपामध्ये त्यांना पाहिजे असतो. ठीक आहे. तर मग काय करतात, हे जे बॅक्टेरिया असतात ना, हे बॅक्टेरिया सूक्ष्मजीव हे काय करतात, पहिले याचं रूपांतर कशामध्ये करतात, NH4 पॉझिटिव्हमध्ये करतात आणि त्याच्यानंतर रूपांतर कशामध्ये करतात, NO2 मध्ये करतात. काय, NO3 निगेटिव्हमध्ये करतात. आता याचं रूपांतर याच्यामध्ये करणारे जे असतात तर त्यांना आपण नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असं म्हणत असतो. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आणि NH4चं रूपांतर NO3 मध्ये करतात त्यांना आपण काय म्हणतो, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असं म्हणत असतो. ती ज्यावेळेस हे तुम्ही वाचलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट मिळालं असतं. परंतु हे पाहायला किती कठीण वाटते, असं वाटते की किती कठीण प्रश्न, एकदम टफ प्रश्न आहे असं वाटतं. परंतु प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आणखी कोणतं आहे, भरपूर सारे आहेत, भरपूर डिस्कशन करायला तर खूप काही आहे. इथे काय अस्तंभातील शास्त्रज्ञांच्या जोड्या आहेत व ब स्तंभामधील त्यांच्या शोध आहेत. तर इकडे शास्त्रज्ञ आहेत, इकडे शोध आहेत, कोणती काय त्यांनी शोधलेलं आहेत अशा प्रकारे आहेत. कोणत्या इकडे रोग आहेत आणि या रोगाची जी लस आहे ती कोणी शोधून काढली हे याच्यामध्ये विचारलेलं आहे. कधी, STI 2016 मध्ये. आणि पहा तुम्ही तर ग्रुप बी 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावलेला आहे. आता याच्यामध्ये पहा तुम्ही देवी रोगाची लस कोणी शोधून काढली. तर इथे जर का तुम्हाला माहित असतं, इथे जर का तुम्ही अभ्यास केला असता की अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे तर मग आपण पाठ करून घेऊ. कोणते, तर देवीचा जो एडवर्ड जेनर आहेत याने काय केलं, देवी रोगाची लस शोधून काढली. हे जर का तुम्ही इथं अभ्यास केला असता तर डायरेक्ट 2022 मध्ये परत विचारलेला प्रश्न काय विचारलेला आहे की देवी रोगावरील जी लस आहे ती कोणी शोधून काढली, तर एडवर्ड जेनर आहे की नाही. रिपीट झाला की नाही प्रश्न. इकडे पहा तुम्ही की रिकामी जागा या रोगावरती, मी तुम्हाला सांगितलं की आरोग्यशास्त्र खूप जास्त महत्त्वाचं, खूप जास्त प्रश्न विचारतात. रिकामी जागा या रोगावर BCG जी वॅक्सिन आहे तर ही वॅक्सिन ही प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरली जाते. तर कोणत्या रोगासाठी वापरली जाते हा प्रश्न विचारला PSI 2016 मध्ये. आणि क्लर्क मेन्स 2017 मध्ये काय विचारला, सेम प्रश्न विचारला की BCG ही प्रतिबंधात्मक लस जी आहे ती कोणत्या रोगाशी संबंधी आहे. ठीक आहे, सेम प्रश्न विचारला, फक्त शब्दाची रचना इकडे तिकडे केलेली आहे. ठीक आहे. आणखी कोणता आहे पहा. हा बघा, हा जो आहे ना, हा मॅटरवरती, तुम्हाला म्हणलं ना की मॅटरवरती प्रश्न विचारतात. 3 वेळा रिपीट झाला हा प्रश्न, 3 वेळा. पहा तुम्ही, हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला काय म्हणतात. हे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे जे आहेत हे सगळं त्याच्यामध्येच पाहणार आहोत आपण. कसं की एक असते घनरूपामध्ये, एक जो हे असतो पदार्थ घनरूपामध्ये असतो, तो पदार्थ द्रवरूपामध्ये पण होऊ शकतो आणि तोच पदार्थ वायू रूपामध्ये पण होऊ शकतो. बरं, वायू रूपामधला जो पदार्थ आहे तो सुद्धा घनरूपामध्ये पण होऊ शकतो. म्हणजे अशी पण सायकल चालते. त्याच प्रकारे जो द्रवरूपामधला पदार्थ आहे तर तो घनरूपामध्ये पण बदलू शकतो. प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे. त्याच प्रकारे हा असा होऊ शकतो, हा जो आहे असा होऊ शकतो. आणि याच्याच संबंधी सगळे प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न विचारला 2014 मध्ये टॅक्सेशन, त्यानंतर STI 2013 मध्ये, त्याच्यानंतर PSI 2013 मध्ये. ठीक आहे, पुन्हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण एवढा महत्त्वाचा आहे तो. त्याच्यानंतर पहा तुम्ही हिरावरती प्रश्न विचारला की हिरा रिकामी जागा आहे की जो स्फटिक आहे तो कोणता स्फटिक आहे एवढं विचारलेलं आहे. कधी विचारला, ग्रुप B 2021 मध्ये. आणि राज्यसेवा 2022 मध्ये पुन्हा त्याच हिऱ्यावरती प्रश्न विचारला. याच्यामध्ये पण हिऱ्याची रचना विचारली होती की कोणती रचना, हिऱ्याची रचना कोणती आहे, तर सहसंयोज स्फटिक. कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो तो, 4 कार्बन ॲटम, 1 कार्बन ॲटम, 4 कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलंट बॉन्ड बनवतो. अशा प्रकारे हा 3 कार्बन ॲटम खाली असतात आणि 1 वर असतो. तर ही जी रचना आहे ते सहसंयोज, आणि ज्या प्रकारे बॉन्ड बनवतो तो बॉन्डचा जो प्रकार आहे, जो बंध आहे तो सहसंयोज कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर याचं उत्तर तर इथे मिळालं असतं. आणि जी रचना पण आपण अभ्यास केली असती जर का हा प्रश्न पाहिला असता तर, ही रचना कोणती आहे, तर टेट्राहेड्रल. ठीक आहे, टेट्राहेड्रल. याच्यामध्ये सरळ प्रश्न विचारला राज्यसेवा 2022 मध्ये की हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूशी कशा प्रकार, कोणत्या रचनेमध्ये घेरलेला असतो. पहा तुम्ही, रिपीट झाला की नाही प्रश्न, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. अशा प्रकारे रिपीट होतात. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन एवढे महत्त्वाचे असतात. ठीक आहे, भरपूर प्रश्न. आता डिस्कस करता तर खूप वेळ लागून जाईल. तरी पण तुम्हाला सांगतो आता 2-3 1-2 पाहू आपण, त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. हे केमिकल रिॲक्शनवरती विचारलेलं आहे की जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही
पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियाचा जो वेग जो आहे तो वाढतो. कॅटलिस्टबद्दल विचारलेला आहे, म्हणजे कॅटलिस्टबद्दल विचारलं STI 2012मध्ये, STI 2015मध्ये पुन्हा तेच विचारलं कॅटलिस्टबद्दल, की उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट रासायनिक अभिक्रियेचा वेग या पद्धतीने वाढवतो, म्हणजे या परिस्थितीमध्ये वाढवतो. जर का त्यावेळेस तुम्ही पाहिलं असतं की कॅटलिस्टवरती प्रश्न विचारले तर कशा प्रकारे कॅटलिस्ट काम करतो, कोणकोणते कॅटलिस्ट आहे, हे जर का तुम्ही त्याच वेळेस पाहिलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. ठीक, इकडे कोणताही वायू ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय होतं सोपी भाषेमध्ये, की जे आपलं वातावरण आहे त्याचं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणत असतो. तर हे जे आहे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कोणकोणते वायू कारणीभूत आहेत हा प्रश्न विचारला PSI 2016मध्ये, आणि STI 2016मध्ये ग्रीन हाऊस इफेक्टबद्दलच विचारलेला आहे की ग्रीन हाऊस गॅसेस खालीलपैकी कोणते ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहे असा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात म्हणजे आहे की रिपीट होतात की नाही. हे बघा 3 प्रश्न रिपीट झाले. कशावरती? सोनार टेक्नॉलॉजी, फिजिक्समधला आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर होतो? सोनारचा वापर होतो. STI 2013मध्ये विचारलं. त्याच्यानंतर क्लर्क मेन्स 2021मध्ये विचारला की रिकामी जागा हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजल्या जाते. सेम प्रश्न रिपीट. त्याच्यानंतर राज्यसेवा 2022मध्ये विचारला की सोनार हे तंत्र यासाठी वापरले जाते. पहा किती रिपीट झालेलं एकाच टॉपिकवरती 3 प्रश्न. ध्वनितरंग हे यांत्रिक अनुतरंग असून खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रवास करतात? आता ध्वनितरंग जे आहेत त्यासाठी माध्यम पाहिजे असते. 3 माध्यम आहे आपल्याजवळ. कोणकोणते आहेत? वायू, घन आणि द्रव, हे 3 माध्यमातून जातो वरीलपैकी सर्व. आता ज्यावेळेस तुम्ही हे वाचलं असतं त्यावेळेस हे पण वाचलं असतं की हे 3 माध्यमातून तर जातो, परंतु सर्वात स्पीडमध्ये कोणत्या माध्यमातून जातो तेव्हाच अभ्यास केला असता. आणि जर का ते केलं असतं तर क्लर्क मेन्स 2022 जे आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं की ध्वनीचा वेग रिकामी जागा या माध्यमात जास्त असतो. आहे की नाही? हा कॅटेगरी सोपी कॅटेगरी आहे त्यातल्या त्यात. ठीक आहे. अशा प्रकारे हे रिपीट होतात भरपूर सारे. याच्यावरती हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता तुम्हाला वाटेल की कशा प्रकारे अभ्यास करायचा असतो. टॅक्स असिस्टंट 2012मध्ये हा प्रश्न विचारला की आकाश निळे दिसण्यामागचे कारण काय? आता आकाश निळे का बरं दिसते? कारण हे जे वातावरण आहे त्याच्यामध्ये हवा आहे, वेगवेगळ्या प्रकारची गॅस आहे, प्रदूषित हवा पण आहे, त्याचबरोबर पाण्याचे मॉलिक्यूल आहे. हे जे कण असतात ना हे प्रकाशाला काय करतात? स्कॅटर करतात. स्कॅटर म्हणजे काय होते? विकिरण करतात, स्कॅटरिंग करतात. आणि स्कॅटरिंगमध्ये सर्वात जास्त स्कॅटर कोण होतो? जो निळा रंग आहे तो जास्त स्कॅटर होतो. त्याच्यामुळे सगळीकडे निळं होऊन जाते, म्हणून आकाश आपल्याला निळं दिसते. परंतु आता हे किती आहे या प्रश्नाचं उत्तर स्कॅटरवाला मिळून जाईल. सेम प्रश्न PSI 2013मध्ये विचारला त्याच्यानंतरच्या वर्षी की खूप उंचावर प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाशाने काळे दिसते. म्हणजे एकीकडे आपण जर का आकाश पाहिलं तर निळं दिसते, पण जे अंतराळवीर जे असतात ॲस्ट्रॉनॉट जे वर जातात त्यांना आकाश काळं दिसते. का बरं दिसते? सेम कन्सेप्ट आहे. कारण अवकाशामध्ये हवा नाही आहे. हवा नाही आहे म्हणजे कण नाही आहे, ना पाण्याचे कण ना कोणत्या गॅसचे कण. आता कणच नाही आहे तर प्रकाश स्कॅटर कसा होईल? स्कॅटरच नाही झाला तर मग रंग दिसणार का? नाही दिसणार. सेम कन्सेप्ट आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला नाही का. तर अशा प्रकारे असतात. हे बघा भरपूर सारे प्रश्न आहेत. हे वगैरे हे कशावरती विचारलेलं आहे? हां, हे सगळे रिपीट झालेले आहेत. हे प्रिझमबद्दल विचारलेलं आहे की प्रिझममध्ये कशा प्रकारे स्कॅटर हे रिफ्रॅक्ट होते ते त्याच्यावरती विचारलेला आहे प्रश्न. हे हा प्रश्न असू द्या किंवा हा प्रश्न रिफ्रॅक्शनवरती विचारलेला आहे, रिपीट झालेला आहे. असे भरपूर सारे प्रश्न आहेत. ठीक आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्न पाहत गेलं तर भरपूर मोठा हा व्हिडिओ होऊन जाईल. आपल्याला काही एवढंच समजून सांगायचं मला तुम्हाला की प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात. फक्त आयोग काय करतो त्याच्यामध्ये शब्दांमध्ये थोडीफार अदलाबदल करतो आणि वेगळ्या पद्धतीने विचारतो. मी तुम्हाला सांगितलं ना की आकाश कशा प्रकारे निळं दिसते आणि अवकाशवाल्यांना कसं प्रकारे काळं दिसते. अशा प्रकारे कन्सेप्ट एकच आहे, परंतु वेगळ्या पद्धतीने विचारला. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करायचा म्हणजे फक्त एवढंच नाही करायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे असा प्रश्न विचारला, हे 4 ऑप्शन आहे, या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन बरोबर आहे, बस तेवढं पाठ करून घ्यायचं. याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करणे म्हणत नाही. ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे तो टॉपिक वाचणे याला अभ्यास करणे म्हणतो. कारण त्या टॉपिकवरती वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा. ठीक आहे. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्हाला हे सांगायचं राहिलं की आता अभ्यासक्रम आपला जो अभ्यास साहित्य आहे तर ते कोणकोणते वापरायला पाहिजे. तर पहा तुम्ही अभ्यास साहित्यामध्ये सर्वात जे बेसिक आहे तर ते आहे NCERT. NCERT हे सर्वात महत्त्वाचं आहे. एकदम बेसिक आहे आणि याच्यावरूनच याच्यातून प्रश्न विचारतात. कधीपासून? वर्ग 6 पासून ते 12 पर्यंत. ठीक आहे. 11वी आणि 12वी याचे 3 पुस्तकं आहेत वेगवेगळी. ॲक्च्युली झूलॉजी आणि बायोलॉजी, झूलॉजी आणि बॉटनी याची सुद्धा वेगवेगळी पुस्तकं आहेत. म्हणजे जर का पास झालं ना तर 11वी 12वीचेच 8 पुस्तकं होऊन जातात. ठीक आहे. तर हे आहेत परंतु प्रॉब्लेम असा आहे की NCERT ना मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. NCERT आहे एकतर हिंदीमध्ये उपलब्ध नाहीतर मग इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे.
ठीक आहे. आपल्या अकॅडमीमध्ये आपण मराठीमध्ये उपलब्ध करून दिली, परंतु याच्यामध्ये ना 6 पासून तर 10व्या वर्गापर्यंत आहे. आपल्या अकॅडमीमध्ये एक पुस्तक आहे NCERT विज्ञानाचं, विज्ञान NCERTला आपण मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि थोडी मायक्रो लेवलवरती त्याला म्हणजे नोट्स बनवलेले आहेत. ठीक आहे, ते तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. पण ते 11वी 12वी अजून व्हायची आहे, तर ते प्रोसेस चालू आहे. त्याचं मराठीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये ते थोडा वेळ लागू शकते, परंतु 10वीपर्यंत रेडी आहे, तर तुम्ही परचेस करू शकता. आता जर का तुम्हाला NCERT मधून नाहीच करायचं आहे, तर आपल्या स्टेट बोर्ड जे आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहेत, विज्ञानाची पुस्तकं कोणकोणते, 9वा वर्ग, 10वा वर्ग, 11वा वर्ग आणि 12वा वर्ग. 11वा वर्ग आणि 12वा वर्ग खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आजकालचे प्रश्न विचारताय ना, तर त्याच लेवलची 11वी 12वीचेच प्रश्न विचारताय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे वाचणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला याच्यामधूनही नाही वाचायचं असेल, तर जे बाकी सगळे विद्यार्थी वाचतात ते म्हणजे एकदम बड्यावाला पुस्तक कोणतं आहे, तर डॉक्टर सचिन, सगळ्यांनाच माहीत आहे हे पुस्तक, सचिन भस्के. तर या सरांचं पुस्तक जे आहेत, या सरांचं जे पुस्तक आहे हे पुस्तक वाचा. ठीक आहे, जवळजवळ 400च्या जवळपास मला वाटते ते पेजेस आहेत, 400 450 जवळपास पेजेस आहेत ते. तर हे पुस्तक मग चांगलं आहे, 3ऱ्या नंबरचं पुस्तक. ठीक आहे, तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. मराठीमध्ये पण उपलब्ध आहे आणि इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे, सोप्या भाषेमध्ये उपलब्ध आहे, तर ते सुद्धा करू शकता. जर का तुम्हाला हे नाही समजत असेल, एकदम बेसिकच पाहिजे असेल, तर मग तुम्ही विदर्भ अकॅडमीचं जे पुस्तक आहे विज्ञानाचं, जे NCERT कन्वर्ट केलेले आपण 6व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत चॅप्टर बाय चॅप्टर, तर ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे हे आहे अभ्यास साहित्य. अशा प्रकारे याचं मला वाटते की आजचा जो व्हिडिओ आहे तर तो सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा झाला असणार. आपण थोडं ॲनालिसिस केलं, मॅक्रो ॲनालिसिस आणि मायक्रो ॲनालिसिस दोन्ही प्रकारे केलेलं आहे ॲनालिसिस. आणि हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की आपला जो सब्जेक्ट आहे तर त्याचे टॉपिक कोणकोणते आहे, त्याचा सिलेबस कोणता आहे आणि कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारतात. प्रिव्हियस इयर जे प्रश्न आहेत तर त्याचा अभ्यास करायला पाहिजे, कशा प्रकारे करायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2024मध्ये जेवढ्या काही परीक्षा असतील, आपण फोकस तर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेवर केला आहे, परंतु जसे प्रश्न राज्यसेवामध्ये विचारतात तसेच प्रश्न बाकी परीक्षांमध्ये सुद्धा विचारतात MPSCच्या. त्याच्यामुळे राज्यसेवा असू द्या की कोणतीही परीक्षा असू द्या, अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. तर त्याच्यामुळे अशा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा असतो विज्ञानाचा, तर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, प्रश्न थोडेसे हार्ड येतात, परंतु अभ्यास जर का केला तर ते डुएबल आहे. आपल्याला 20 प्रश्न येतात राज्यसेवेमध्ये, तर 20 पैकी 20 नाही पाहिजे ना, 20 पैकी 15च्या जरी जास्त मिळाले प्रश्न, 15पेक्षा जास्त जरी करेक्ट आले ना, तरी पण खूप चांगलं आहे. ते 15च्या वर मिळू शकतात मार्क, फक्त अभ्यास करावा लागतो. लक्षात. तर अशा प्रकारे इथे जे आहेत तर ते आपलं प्रवचन जे आहे ते आपण संपवून घेऊ. ठीक आहे, हे सगळे प्रश्न आहेत, भरपूर वेळ जाईल. तर हे जे आहेत हे सेवावलोकन बॅच आहे आपली. तुम्हाला तर माहीतच असेल की सेवावलोकन बॅच आपण लॉन्च केलेलं आहे. हे फास्टॅग बॅच आहे, फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आपली 28 एप्रिलला होणार आहे. ठीक आहे, ते 25 डिसेंबरपासूनच हे चालू झालेली आहे. तर ज्यांना रिव्हिजन करायची आहे, आणि हे जे रिव्हिजन आहे हे याच्यामध्ये बेसिक तर होणारच, परंतु ॲडव्हान्स लेवलवरती जास्त फोकस केला जाणार आहे. त्याचप्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यावरती फोकस केला जाणार आहे की प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, किंवा व्हिडिओच्या शेवटी हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा डिस्कस करणार आहोत आपण. ठीक आहे, तर हे आहे सेवावलोकन बॅच. तर हे राज्यसेवेसाठी आहे. त्याचप्रकारे प्रहार जी बॅच आहे ना, ती प्रहार बॅच जी आहे तर ती आपण संयुक्त पूर्व परीक्षा जी आहेत तर त्याच्यासाठी लॉन्च केलेली आहे. ती 1 जानेवारीपासून चालू होत आहे. 1 जानेवारीपासून चालू होतं. याच्यामध्ये CSAT जे आहे ते सुद्धा इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, ही प्रहार बॅच आहे. तर प्रहार बॅचमध्ये पण सेम अप्रोच असणार आहे आपला, की टॉपिक डिस्कस करायचा, कन्सेप्ट समजून घ्यायचे, ॲडव्हान्स लेवलवरती कन्सेप्ट समजून घ्यायचे, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा डिस्कस करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे हे प्रहार बॅच आहे. लक्षात. तर ह्या 2 बॅचेस आहे आणि दोन्ही बॅचेस रिव्हिजन बॅचेस आहेत. त्याच्यामुळे याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ही 1 जानेवारीपासून चालू होत आहे. आणि आपली ऑफलाईन बॅच चालू होत आहे एक, जी MPSCचा जो नवीन सिलेबस आहे, जी नवीन एक्झाम पॅटर्न आहे, तर त्याच्यानुसार एक नवीन अभ्यासक्रमानुसार एक ऑफलाईन बॅच चालू होत आहे सकाळी 8:30 वाजता. आता सागर सर जे आहेत तर ते राज्यशास्त्र हा विषयापासून या बॅचला सुरुवात करणार आहेत. ज्यांना कुणाला ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे तर ते इन्क्वायरी करू शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथे हा व्हिडिओ संपू. आय होप तुम्हाला समजलं असणार. आणि जो कोणी आता शेवटपर्यंत हे ऐकत आहेत तर त्यांना थँक्यू. कारण हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही इथपर्यंत टिकले म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला विज्ञानामध्ये जास्त मार्क्स घ्यायचे आहे, याच्यामधून हे समजून येते. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आता पुन्हा एकदा आपण व्हिडिओ आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहून गेली मला, की हे जे महत्त्वाचे जे टॉपिक आहे तर जे ती निळ्या रंगामध्ये मी तुम्हाला लिहून दिलेले होते, जे निळ्या रंगामध्ये जे आहेत हे बघा इथे जे आहेत, याच्याविषयी ना आपण एक लॉन्च करणार आहोत. एक यूट्यूबवरती एक सिरीज लॉन्च करणार आहोत. हे जे निळ्या रंगामध्ये जे काही दिसत आहेत ना, हे निळ्या रंगामध्ये
त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर हे जे आहेत याचे कन्सेप्ट आणि PYQ आपण डिस्कस करणार आहोत यूट्यूबवरती. एक नवीन सिरीज लॉन्च करणार आहोत. काय नाव त्याचं नाव आहे विज्ञान मंथन करायचं आपल्याला, इनडेप्थ ॲनालिसिस करायचं. तर विज्ञान मंथन या नावाने एक सिरीज लॉन्च करणार. याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि कन्सेप्टसुद्धा डिस्कस करणार आहोत. हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे निळ्या रंगामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तर 15-20 व्हिडिओ तर याच्यामध्ये होतीलच. एक व्हिडिओ येत राहतील. तर ते खूप जास्त कामाचे पडणार तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण आपलं डिस्कशन संपून. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.